विकास विभागाचे 335 कोटी 70 लाख रुपये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना याच निधीमधून मानधन दिलं जाणार आहे। आदिवासी विकास विभागाकडून हे आदेश देण्यात आले। आदिवासी विकास खात्याच्या 3420 कोटींच्या सहाय्यक अनुदानामधूनच हा निधी देण्यात येणार आहे। मला काही समजत नाही कोण या बातम्या पेरतं, कोणाकडून या बातम्या येतात, कसा तरी संभ्रम समाजामध्ये तयार करतात। कशाला आदिवासी समाजाचे पैसे वळवता येतं? लाडक्या बहिणींचे जे योजनेचं बजेट हेड वेगळं आहे, आदिवासी समाजाच्या योजनाचं बजेट हेड वेगळं आहे, सामाजिक न्यायाचं वेगळं आहे। इकडनं तिकडं करता येत नाही। हे खोटारडेपणा आहे। हा नुसता त्या ठिकाणी काहीतरी बातम्या देऊन समाजामध्ये सरकारचं नाव बदनाम करण्यासाठी केलेलं कारस्थान आहे। आदिवासी विभागाचा निधी इतरत्र गेला किंवा काय जे याच्यावर जे चिंतन सुरू आहे त्याच्यापेक्षाही आदिवासी विभागाला कुठल्या प्रकारचा निधी कमी पडणार नाही आणि महायुती सरकार 100% आदिवासी समाज आणि आदिवासी विभागाच्या भक्कमपणे पाठीशी असल्यामुळे मी माझ्या समस्त बांधवांना आवाहन करतो, आश्वासित करतो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून PM जनवन योजना, धरती आबा योजना या योजनेच्या माध्यमातून सर्व आदिवासी समाजाला वेगवेगळ्या योजनेचा लाभ मिळत आहे। योजनेसाठी आदिवासी मंत्रालयाचा जो निधी वळवण्यात आलेला आहे, 35 कोटीपेक्षा जास्त मी तुमच्या चॅनलवर आज सकाळी पाहिलेली ही बातमी आहे। मी ॲक्च्युली माहिती काढायला लावली आहे, कारण का अनेक वेळा असं होतं की जो निधी असतो तो त्या डिपार्टमेंटचा असतो, तो एका स्कीमसाठी त्यामध्ये वळवला जातो। त्यामुळे एक्झॅक्टली 2 डिपार्टमेंटचा इश्यू आहे हा, आदिवासी आणि सोशल जस्टिस या दोन्ही डिपार्टमेंटच्या निधीबद्दल माहिती काढण्यासाठी मी पत्र लिहिलेलं आहे दोन्ही डिपार्टमेंट। लाडकी बहीण योजनेसाठी किती निधी काढला याचा माझ्याकडे तपशील आहे असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं। सामाजिक न्याय खात्यामधून निधी काढल्याचा तपशील आहे असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। योजना करताना त्यासाठी निधीची तरतूद करणं गरजेचं होतं असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे। त्याकडे पूर्ण डेटा आहे की त्यांनी या वर्षामध्ये सामाजिक न्यायाचे किती पैसे वळवले आणि त्यांनी ट्रायबल डिपार्टमेंट म्हणजे आदिवासी विभागाचे किती पैसे वळवले। दुर्दैवाने आपण याच्यावरती बोलतो, जो खरा पैसा जो आहे तो तर समाजाच्या विकासावरती खर्च केला गेला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपवर खर्च केला पाहिजे, वसतिगृहामध्ये शिक्षणावरती खर्च केला पाहिजे, डेव्हलपमेंटसाठी खर्च केला पाहिजे। दुर्दैवाने तो पैसा जो आहे तर त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या स्कीमवरती त्या ठिकाणी डायव्हर्ट करण्याचं काम झालेलं आहे।